आकाशवाणी औरंगाबाद. प्रवीण ननवरे ठळक बातम्या देत आहे. माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम आणि त्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्या निवासस्थानांवर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं आज छापे घातले. चिदंबरम यांच्या चेन्नई इथल्या 8 निवासस्थानांसह दिल्ली आणि नोएडा इथली 8 ठिकाणं अशा एकूण 16 ठिकाणी हे धाड सत्र सुरू असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. अभियांत्रिकी आणि औषध निर्माण शास्त्र अभ्यासक्रमाच्या सामायिक प्रवेश परीक्षेबाबतची उत्तरसूची 26 मे रोजी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना 26 मे ते 28 मे दरम्यान अधिकृत ईमेलद्वारे या उत्तरसूचीवर आक्षेप असल्यास त्याबाबत तक्रार करता येईल असं संचालनालयाकडून सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्राचं आपत्ती व्यवस्थापन धोरण सर्वसमावेशक असल्याचं प्रतिपादन राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं. काल नवी दिल्ली इथं आयोजित राष्ट्रीय आपत्ती निवारण समिती NPDRRच्या दुसऱ्या बैठकीत ते बोलत होते. राज्यानं मागील 25 वर्षात लहान मोठ्या अशा नैसर्गिक तसंच मानवनिर्मित अनेक आपत्तींचा यशस्वी मुकाबला केला आहे. यासाठी राज्यानं आपत्ती व्यवस्थापन धोरणात सर्वसमावेशकता आणली असून या धोरणामध्ये शालेय विद्यार्थ्यांपासून प्रशासकीय अधिकारी कर्मचारी तसंच सामान्य नागरिकांचा समावेश असल्याचं ते म्हणाले. राज्यातील पशुधनाची जतन आणि वाढ होण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादकता वाढवणं आवश्यक असल्याचं पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी काल सांगितलं. एका खाजगी कंपनीच्या वतीनं जनावरांच्या गर्भधारणा तपासणीसंदर्भात अद्ययावत तंत्रज्ञानाबाबत काल मुंबईत सादरीकरण करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील पशुधन आणि दुग्ध व्यवसायाच्या वाढीसाठी शासन प्रयत्नशील आहे असंही जानकर यांनी यावेळी सांगितलं. संक्षिप्त बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.